नमस्कार, मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण अमेरिकन ड्रायफ्रूट आईस्क्रीम तयार करणार आहे। त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवले। त्यात आपण बदाम आणि काजूचे काप टाकले। ते आपण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मग एका डिशमध्ये काढून घेऊ। त्याच पॅनमध्ये आपण 1 कप एवढं दूध गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपल्या दुधाला छान उकळी येईपर्यंत आपण दूध गरम करून घ्यायचं। त्यानंतर त्यात आपण 10 रुपयाचे जे एव्हरीडे मिल्क पावडरचे पॅकेट येते ते पूर्ण पॅकेट आपण त्यात ॲड करायचं, छान मिक्स करून घ्यायचं। ते छान मिक्स झालं की एका वाटीत आपण 1 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। आपण थोडंसं दूध काढून ठेवलं होतं, त्यात आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं आणि मग कॉर्नफ्लॉवरचं दूध आपण आपल्या या उकळलेल्या दुधात ॲड करून घ्यायचं। व्यवस्थित परत मिक्स करून घेऊ आणि छान उकळी काढून घेऊ, म्हणजे आपलं मिश्रण छान एकजीव होईल। आणि मग आपण त्यात 4 ते 5 चमचे एवढी किंवा आपण आपल्या आवडीनुसार साखर ॲड कमी किंवा जास्त करू शकतो। त्यानंतर आपण याला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण छान थंडगार असं करून घेऊ। हे मिश्रण छान थंड करून घ्यायचं आणि तोपर्यंत आपण 1 वाटी एवढी व्हिप क्रीम घेतलेली आहे, ती एका भांड्यात काढून घ्यायची आणि ती छान आपण ब्लेंड करून घेऊ। व्हिप क्रीम ही पातळ स्वरूपातच पाहिजे, फ्रीजरमध्ये काढून ठेवायची म्हणजे ती छान पातळ होते। तशी व्हिप क्रीम आपल्याला आईस्क्रीमसाठी पाहिजे आणि मग आपण ती छान बीट करून घ्यायची। जोपर्यंत त्याचं स्टफिंग छान म्हणजे त्याचं टेक्स्चर चांगलं घट्ट होईल तोपर्यंत आपण ती व्हिप करून घ्यायची। त्यात आपण थोडंसं रोज इसेन्स आणि थोडंसं व्हॅनिला इसेन्स ॲड करून घ्यायचं, म्हणजे आपल्या केकला खूप छान असे टेस्ट येते, चव पण त्याची अगदी अप्रतिम लागते। आणि मग आपलं मिश्रणही छान थंडगार झालेलं आहे, ते आपण त्यात ॲड करून छान एकदा व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घेऊ। ते मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आपल्याला ते जास्त ब्लेंड करण्याची अजिबात आवश्यकता नाही, फक्त मिश्रण व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे इथपर्यंत आपण त्याला ब्लेंड करून घ्यायचं। मग आपण थोडासा त्यात ऑप्शनल आहे, पण असला तर येलो कलर टाका तुम्ही, म्हणजे आपल्या आईस्क्रीमला छान रंग येतो। आणि छान मी चेरीज घेतलेल्या आहेत, त्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, ते आपण छान यात मिक्स करून घ्यायचे। आपले ड्रायफ्रूट आणि चेरी यात व्यवस्थित मिक्स झाले की आपण एक एअरटाईट असं कंटेनर घ्यायचं आणि त्यात आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ते मिश्रण सगळं आपण टाकायचं। एअरटाईट कंटेनर तुमच्याकडे नसला तर तुम्ही कुठल्याही भांड्यात टाका आणि त्याला फूड पेपर लावा आणि व्यवस्थित रॅप करून घ्या, म्हणजे तुमचं मिश्रण छान एकजीव होईल आणि छान सेट होईल। तर आता आपण हे 7 ते 8 तासासाठी छान फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊ। 7 ते 8 तास झालेले आहे, तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम छान सेट झालं आहे। ते आपण काढून बघू, तुम्ही बघू शकता किती स्मूथली आपलं आईस्क्रीम निघतंय आणि किती छान असं त्याचं टेक्स्चर आलं आहे आणि हे चवीलाही तेवढंच अप्रतिम आहे बरं का। हे आईस्क्रीम आपण व्यवस्थित काढवायचं, सजवायचं आणि तुम्ही सर्व करू शकता। आपल्या या अमेरिकन ड्रायफ्रूट आईस्क्रीमच्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे आईस्क्रीम तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा बरं का। थँक्यू।